गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आजचा दिवस खूप सुंदर आहे. मी माहेरी आहे, अजून माहेरच्या घरी. आता आम्ही निघालो आहे. घरातली सगळी कामं आटपली आहेत. आमच्या रामेश्वराच्या मंदिरात निघालो आहे. आज वर्धापन दिन आहे, त्यासाठी चला बघूया कसं दर्शन होते, काय ते. मी फर्स्ट टाईम अटेंड करते लग्नानंतर. आधी लहान होतो तेव्हा करायचो, यायचो. फर्स्ट टाईम तीर्थाला घेऊ. खूप गरमी आहे. चला. इथे मग आम्ही रामेश्वराच्या मंदिरात आलो. एक रिक्षातून आलो, कारण खूपच ऊन होतं ना. तीर्थाला एवढं उन्हातून घेऊन बरं नाही वाटत होतं. काका बोलले रिक्षातून जा. रिक्षातून आलो, बघितलं भरपूर गर्दी होती मंदिरात. मग आम्ही जरा वेळ बसलो होतो. दोन्ही माझ्या काकी आहेत, त्यांनी लाईन लावली होती पाया पडायला. तर नंतर जसा नंबर आला ना, तसं मी हे व्हिडिओ शूट करत होती. खूपच सुंदर सगळं देवानं सजवलं होतं रामेश्वराला. हे 3 जे चिन्ह आहेत त्याला खरंच खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम हे सगळं अटेंड करते. आणि बरं झालं आदल्या दिवशीच हातभेटीचा नारळ देवांना दिला होता. या आजच्या दिवशी म्हणजे वर्धापनाच्या दिवशी नाही झालं असतं व्यवस्थित पूजा करणं. तीर्थाला पण खाली टेकवलं मी छान. तिला पण पाया पडायला लावलं. तिने पटकन एक फूल खेचून घेतलं. कसं ना लहान मुलं. आरतीला भरपूर वेळ होता. बघितलं ते स्टॉल होते, थंडा मस्त पियाला दोघीजण. माझी सगळी काकी आले, मस्त दोघीजणी थंडा पियाला. आणि नंतर तिच्या मंदिरात गेलो. त्याच्यानंतर जातच होती तेवढ्यात एक व्हिडिओ काढला. म्हणजे त्यांना अजिबात आवडत नाही व्हिडिओ वगैरे काढणं, तरी पण मी काढला. जगन्नाथाचं मंदिर सुंदर सजावट केली आहे आणि छान सगळ्या देवांना सजवलं. खरंच मस्त वाटलं मला. माझा नेहमी आता प्रयत्न असतो त्यांच्या मुलांनी खूप छान वाटलं हे सगळं बघून. अथर्वला पण बरं वाटलं. मला वाटलं थोडा वेळ तिथं बोर होईल. मस्त हॅलो, गुड इव्हिनिंग. दुपारी आलो आम्ही लवकरच. जेवायला थांबलो नाही मंदिरात, कारण भरपूर लाईन होती. तर ऊन पण खूप होतं आणि तीर्था पण झोपली. तिचं मी जेवण खाऊ, मी तिची खिमटी नेली होती भरवायला, तर ते पण तिचं खाऊन झालं. तर मग काका लगेच घेऊनच आले घरी. ती झोपली होती म्हणून, मला आणि हिला. आणि नशीब म्हणजे डायरेक्ट देवाजवळ तिकडे मंदिरात ठेवलेलं नैवेद्य आमच्या घरी आला आम्हाला जेवायला. मस्त ना. असं 1 मिनटं असं वाटत होतं की थांबायला पाहिजे होतं जेवायला, महाप्रसाद घ्यायला. पण मस्त घरी आल्याच 2 मिनटात लगेच महाप्रसाद आला. त्यानेच मी आणि काका मी दोघं जेवलो. मस्त जेवण बिवून झोप बीप झाली आहे. संध्याकाळचा टाईम आहे. काका, काकी, अथर्व, सोहम सगळे गेलेत रतांबे गोळा करायला वरती. आणि मला पण जायचं आहे, पण मला कोणच नाही नेत आहे ह्या मॅडममुळे. ह्याच्यामुळे म्हणतात तू नाही यायचं तिकडे. तुझं तिकडे आलीस परत तुला आंघोळ करावी लागेल आणि मग हिला घ्यावं लागेल. हिच्याजवळ तू जायचं नाही असं मला सगळ्यांनी दम दिलं. म्हणून मग मी इथे झोपाळा झुलते. पण मला जायचं आहे रतांबे गोळा करायला. तीर्था ठीक आहे. काका बोलत आहेत, काकांच्या पुढे एकही शब्द बोलू शकत नाही. बघूया. हॅलो, ही सुंदर संध्याकाळ माझ्या माहेरची. मस्त ना, किती छान वाटतंय ना. थांबा काहीतरी ना, मी तुम्हाला माझ्या आजींनी एवढ्या आवडीने लावलेली झाडं दाखवते. खूप सुंदर
केलेलं आहे. हे बघा, हे ना छान वाटतात ना, तगारचा येल्लोवाली फुलं पण छान वाटतात आहे, हे ना. मी ना आजीला म्हणाली, आजी समज मी ह्याच्या फांद्या नेल्या तर जगतील काय गं? तर नाही म्हणते. नाही म्हणते म्हणजे ऊन कडक आहे ना, म्हणून त्यासाठी. आणि अजून एक सांगते, इथे 2 सुपाऱ्या लावल्यात काकांनी. एक महत्त्वाची गोष्ट सांगते हां. हे जे तुळशीचं वृंदावन आहे ना, हे खूप जुनं आहे, खूप खूप म्हणजे आम्ही लहान असतानापासूनचं आहे. आय थिंक त्याच्या आधीपासूनचं आहे. हे वृंदावन आहे ना, हे माझ्या पप्पांनी बनवलं आहे. मस्त ना. हे माझ्या पप्पांनी बनवलेलं आहे. त्यांना आवड होती हे सगळं काय बनवायची. लाकडांचे वस्तू बनवायचे ते. थांबा. पायरी पायरीला झेंडूची झाडं. फणस बघा, मस्त ना. इथे एक आंब्याचं झाड. हे सगळं माझ्या काकांनी केलं आहे. मला काल एक गोष्ट कळली की माझ्या काकांना पण झाडांची खूप हौस आहे आणि व्यवस्थित झाडं लावणं, कुठे कुठे लावणं, किती अंतरावर, काय औषध पाणी, ते सगळं ते करतात. फणस बघा, मस्त ना, एकदम भारी, सुंदर. इथे पण मस्त 2 फणसाची झाडं आलेत, है ना. नेक्स्ट टाईम येईन तेव्हा ते अजून मोठं झालेलं असेल. अजून दाखवते माझ्या आजीच्या झाडाचं कलेक्शन. हे पण आंब्याचं झाड आहे. हे नारळ. आजी रोज 4-4 आंबे खाली पडलेले घेऊन येते. काल एक गोष्ट घडली. काल आहे ना, इथे अननस लावलेत ना, तर आजी म्हणते इथे अननस लागले होते, इथे अननस लागले होते, पण काल माकड अननस घेऊन गेले. ते बघा तिकडे वरती रतांबे काढतात आहे आणि मला वरती बोलवत नाही आहे कोण रतांबे काढायला. कढीपत्ता बघा छान आला आहे ना. अजून एक सरप्राईज. ए क्यूट 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 क्यूट, मस्त ना. हे बघा दाखवते केवढी लिंबं आली आहेत, दिसत आहेत. हात नाही लावणं, काटे टोचतील. मस्त ना, सुंदर सुंदर लिंब, छान. हे आमचं ना घराचा पाठच्या साईड आहे. न्हाणी चूल आहे छोटीशी. माझ्या आजीच्या हाताला पण चांगली वाढ आहे. कढीपत्ते बघा किती छान छान लावलेत. इथे पण कढीपत्ते दाखवते. इथे पण छोटी छोटी रोपं कढीपत्त्यांची मस्त उगवलेत, मस्त. इथे केळीचं झाड आहे. इथे सगळ्या केळी लावल्यात आजीने. इथे छोटी छोटी झाडं आहेत. कारलं, कारल्याची वेल, मस्त ना. आजीने इकडे रातांबे घेतलेत. हे बघा, एकटी करते हा ती, सगळं एकटी असते इकडे. हे बघा, आज पण तिने एवढे एवढे रातांबे फोडले, मला नाही घेतलं तिने फोडायला. अजून एक भारी, सगळ्यात भारी. ढॅन, मस्त ना. टोमॅटो, मिरच्या पण दाखवते मी तुम्हाला. ह्या बघा मिरच्या, मस्त ना. अजून दाखवते, सुंदर ना.
भारी. खरंच यार, मला खूप आवडतं हे सगळं, खूप आवडतं. तगर मस्त फुलली आहे. झेंडू पण मस्त आहे. कुठतरी मी झेंडूची झाडं बघितली तिकडे. उन्हाळ्यात झेंडू, तो बघा मस्त आला ना. आजीने माझ्या मस्त मस्त झाडं लावलेत, मस्त मस्त झाडं लावलेत. 3 दिवस झाले मी आल्यापासून आजी मला ओरडते, आबोलीची फुलं काढ, आबोलीची फुलं काढ. पण मला काय तिकडे जायलाच होत नाही आहे. आत्ता पण मी तिला हॉलमध्ये ठेवलं आहे, दूध वगैरे पाजलं आहे आणि आजीला सांगितलं, आजी जरा वेळ बघ ना गं तिला. असं तर माझ्या तीर्थाचा खरंच मला काही त्रास नाही आहे, बिचारी. छान वाटतं ना. हा इथे गोठा होता, आता गुरं वगैरे नाही आहेत. आजी एकटीच असते, आता सगळं विकून टाकलं, नाही झेपत तिला एकटीला. आणि मुंबईला गेली की मग इथे कोण लक्ष देणार. हा थँक्यू. आता मी इथे व्हिडिओला एंड करते. माझ्या व्हिडिओवर कोण नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओला एंड केलाच होता, पण नंतर रात्री ना काकाने ते रतांबे वगैरे सगळे गोळा केलेले आणि फणस पण काढलेले, 5-6 फणस काहीतरी काढलेले. मी उद्या माहेरी जाणार म्हणून, तर मी आता खावा फणस म्हणून ते माझ्यासाठी सोलत होते फणस. मला खरंच खूप भारी वाटत होतं, कारण ते माझ्यासाठी करतायत म्हणून मी गपचूप व्हिडिओ काढला आणि तुम्हाला शेअर केला. थँक्यू.